नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। आज आपला 3री आणि 4थीचा गणित विषयाचा 13वा दिवस आहे आणि आज आपण 100 ते 1000 संख्यांचे वाचन करणार आहोत, लेखन करणार आहोत। पण एक तुम्हाला सूचना आहे, ज्या मुलांना 100 पर्यंत उजळणी येत नाही त्यांनी काय करायचे, रोज 5 वेळेस वाचत उजळणी लिहायची। एकदा सरळ लिहायची, एकदा उलटी, सरळ उलटी, सरळ उलटी, कारण की ह्या संख्या लिहिण्यासाठी तुम्हाला 100च्या पुढच्या संख्या लेखन करण्यासाठी 100 पर्यंतच्या संख्या यावेच लागतात। जर तुम्हाला येणारच नाहीत तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर दुसरीचा घरचा अभ्यासचे व्हिडिओ आहेत, दुसरी चला करू घरचा अभ्यास गणिताचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहायला सुरुवात करा। त्याच्यामध्ये मी 1 ते 100 संख्या खूप छान शिकवलेल्या आहेत। तुम्हाला 1 ते 100 संख्यावरचे सगळे गणित येतील। जर तुम्हाला 100 पर्यंतच्या संख्या येत नसल्या तर तुम्ही काय करा, हे व्हिडिओ बघण्यापेक्षा दुसरीचे गणिताचे व्हिडिओ पाहायला सुरुवात करा। तुमचे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या खूप छान येतील तुम्हाला। तर मुलांनो, आज आपल्याला ह्या संख्या अक्षरात लिहायच्यात। जर तुम्हाला 100 पर्यंत उजळणी येत असली तर तुम्ही नक्की हे गणित करू शकतात, काहीच अवघड नाही। तर मुलांनो, ह्या संख्या आपल्याला काय करायची आहेत, अक्षरात लिहायचे। आता हे लिहिण्यापूर्वी तुम्हाला काय करायचे, पेन घ्यायचा आणि हात असा करायचा, हात असं करून याच्यावर मी जसं लिहिले तसं लिहायचे। तुम्हाला माझ्या बघून लिहायचे। चला लिहायला सुरुवात करा। एकक सेम माझ्यासारखं लिहायचे बरं का। एकक, ह्या करंगळीच्या सगळ्यात खालच्या कांडीवर एकक लिहायचे, त्याच्यावरती लिहा दशक, इथं शतक लिहायचे, इथं हजार, इथं 10,000, 10,000 म्हणजे 10,000 काय लिहायचे तुम्हाला, इथं 10,000। आणि इथं काय लिहिणार आहे तुम्ही, लक्ष, आणि इथं लिहिणार आहे दशलक्ष, दशलक्ष। आता वाचूत आपण। झालं का तुमचं लिहून? मी जसं लिहिले सेम तसंच लिहायचं बरं का तुम्हाला। मी फक्त हे घर दयाचं आहे, दशक एकक, दशक एकक, हे शतक, हे घर आहे हजारेचं, हजारेच्या घरामध्ये कोण राहतं, दशक, 10,000 आणि हजार, हजारेच्या घरामध्ये कोण राहतं, 10,000 आणि हजार। हे लक्षाधीशाचं घर आहे, कोणाचे, लक्षाधीश, दशलक्ष आणि लक्ष, दशलक्ष आणि लक्ष हे ह्या घरामध्ये राहतात। आणि ह्या घरामध्ये कोट्याधीशाचं घर आहे। आता ह्या वर्षी आपल्याला नाही शिकायचं म्हणून हे रिपोर्ट रिकामच ठेवले मी। तर आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष। संख्या कशा वाचायच्या असतात, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष। पण तुम्हाला ह्या संख्या अशाच मी जसं लिहिले सेम टू सेम लिहायचे, ठीक आहे। चला आता आपण संख्या लिहूयात, वाचवत लिहूयात। तर पहिली संख्या आपली आहे बघा। संख्या वाचत असताना काय करायचं, इकडून इकडं अंदाज घेत जायचं आणि इकडून इकडं वाचत यायचं। उजवीकडून डावीकडं अंदाज घ्यायचा आणि डावीकडून उजवीकडं वाचत लिहायचं। आता बघा, एकक, दशक, शतक, शतक पर्यंतच्या संख्या आहेत, म्हणजे हे 100 आहे। एकक, दशक, शतक, मग याला कसं वाचणार आपण, 300। कसं वाचणार याला, 309, 309, 309। कसं वाचलं आपण याला, 309। आता 309 हे अबॅकस रॉड आहे, याच्यावरती काय तुमच्या संख्यांची जी आपण संख्या तयार करतो त्याची किंमत असते। परीक्षेमध्ये असं कांड्या येतात आणि त्याच्यात मणी असतात आणि तुम्हाला सांगितलेलं असं ह्याच्यावरून संख्या तयार करा किंवा संख्येची स्थानिक किंमत सांगा, म्हणून मी हे तुम्हाला शिकवणार आहे। आता 300, आता ही शतकाचं घर आहे, शतकाच्या घरामध्ये हे जो मणी आहे ह्याची किंमत किती आहे, 100, 200, 300। हे दशकाचं घर आहे, दशकाच्या घरात कुणी आहे का, कुणीच नाही। एककाचं घर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, एककाच्या घरामध्ये आहेत 9, शतकाच्या घरामध्ये 3 आहेत। आता दशकाच्या घरामध्ये काहीच नाही म्हणजे इथं 0 आहे। एखाद्या जर घरामध्ये कुणीच नसलं तर तिथं आपण बिनधास्त 0 द्यायचं, नाहीतर आपली संख्या ती चुकते। मग कोणती संख्या तयार झाली आपली, 309। कोणती संख्या तयार झाली,
309 हे लिहायचं बरं का तुम्हाला, हे तुम्हाला लिहायचं आहे. 309, 100, 200, 300. दशकाच्या घरामध्ये काहीच नाही, एककाच्या घरामध्ये 9 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, मग 309. आता काय करायचं आपल्याला, फुलाकडे लक्ष द्यायचं. आता फुलांच्या घरामध्ये आपल्याला संख्या लिहायची आहे. 2 मिनिट इकडे बघा. आता फुलांच्या घरामध्ये आता बघा 309, 309. उडी बाबा, चुकलं की. 3 9 39 झाले. 309 लिहायचं होतं, 3 9 कसं झालं. आता इथं काय करायचं बघा, आपण बोटावर लिहिले की नाही, हा लिहिण्याचा क्रम आहे. शतक, दशक, एकक, शतक, दशक, एकक. हा 300 शतक आहे. दशक नाही बघा, इथं दशक गायब आहे आणि एकक 9 आहे. शतक 300 आणि एकक 9 आहे. कोण नाहीये इथं, दशक विसरलाय. दशक, मग आता दशकाच्या इथं तर काहीच नाही, म्हणून दशकाच्या इथं आपण 0 लिहिणार आहोत. आता ही संख्या आपली बरोबर तयार झाली. 309, 309. आता हजेरी घेऊत आपण. शतक 1000, दशक 1000, एकक 1000, म्हणजे आपली संख्या बरोबर आहे. पुढची आपली संख्या आहे एकक, दशक, शतक. अंदाज घेत गेले मी किती संख्या आहेत, इकडून इकडं. एकक, दशक, शतक. आता इकडून वाचत जाणार मी. 725, 2 दशक 5 25, 725. कोणती संख्या आहे ही, 725. आता मी ते लिहिते. तुम्हाला लिहायचंय माझ्यासोबत. 725. वीस 725. आता बॅकस वरती बघा. आता हे शतकाच्या घरातले मणी आहेत, म्हणून 100, 200, 300, 400, 500, 600, 700 हे दशकाच्या घरातले मणी आहेत. 10, 20 आणि हे एककाच्या घरातले मणी आहेत. 1 2 3 4 5 725. किती उत्तर आलं आपलं, हे किती आहेत हे संख्या मणी, 725. आता फुलांच्या घरामध्ये आपण संख्या लिहिणार आहोत. 725. आता 1 सेकंद इकडे लक्ष द्या, कसं लिहिले बघा मी. 725, 2 दशक 5 25. आता हजेरी घेऊ. शतक 1000, दशक 1000, एकक 1000. बरोबर आहे संख्या आपली. आता ही संख्या मी लिहिणार आहे. आता इकडून मी इकडं अंदाज घेत गेले. एकक, दशक, शतक आणि इकडून वाचत गेले मी. हे शतक म्हणजे 998, 9 दशक 8 98. ह्या दोघांना एकत्र वाचायचं असतं. शतकाला वेगळं वाचायचं आणि ह्या दोघांना एकत्र वाचायचं. शतक किती आहे, 900 आणि दशक एकक म्हणून एकत्र वाचले, म्हणून दशक एककाचं घर मी एक केलेलं आहे. हे एकाच बोटावर का लिहिलेले आहेत, कारण की ह्या दोघांना आपल्याला एकत्र वाचायचे. दशक आणि एककाला एकत्र वाचायचं. शतक हा एकटा असतो, म्हणून त्याला एकटं वाचायचं. 998. 9 दशक आहे आणि एकक 8 आहे. 998, 998 ह्या दोघांना एकत्र वाचायचं असतं, दशक एकक. चला आता लिहिते मी. 998, 998. आता ही संख्या अबॅकस रॉडवर बघू आपण. 900, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. याला शाही का म्हणाले मी, कारण की शतकाच्या घरातले मणी आहेत. पुन्हा आहे दशकाच्या घरात. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हे झालं दशकाचं घर. आणि एककाचं घर 1 2 3 4 5 6 7 8. मग किती झाले हे, 998. 9 दशक 8 98, 998. किती झाले हे, 998. आता फुलांच्या घरामध्ये मी संख्या लिहिते. 998 लिहायचेत मला. 900, 9 दशक 8 98, 9 दशक 8 98. आता हजेरी घेऊत. शतक 1000, दशक 1000, एकक 1000, म्हणजे ही संख्या बरोबर आहे. शतक, दशक, एकक आहे का बरोबर. शतक, दशक, एकक. आपलं गणित आपणच चेक करायचं, नाहीतर मार्क कमी पडतात ना परीक्षेत. पुढचं गणित आहे बघा आता. एकक, दशक, शतक. आता इकडून वाचत गेले मी.
527. दशक एककाला सोबत वाचायचं. 527. दशक एककाला सोबत वाचायचं म्हणून ते एका बोटावर आहेत आणि शतकाला मात्र एकटंच वाचायचं. शतकाला एकटं वाचायचं. शतक, दशक, एकक. शतक कोण आहे? 500. 500. आणि ह्या दोघांना एकत्र वाचायचं आपल्याला. 27. 527. हे लिहायचंय तुम्हाला. आता 500, 100, 200, 300, 400, 500. हे 10, 20 आणि हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अशा प्रकारे अबॅकसवर ही संख्या तयार झाली आपल्या. किती? 527. 527. आता इथं फुलाच्या घरात लिहिते मी 527. 527. 527. हजारी घेऊ आपण. शतक, हजार. दशक, हजार. एकक, हजार. 527. पुढची संख्या आहे आपली एकक, दशक, शतक. शतक म्हणजे 600. 600. आता दशकाच्या जागी काहीच नाहीये, मग डायरेक्ट आपण काय लिहिणार? 602. 602. आता याच्यावरती अबॅकसवर बघू. 100, 200, 300, 400, 500, 600. आता इथं दशकाच्या ह्याच्यावर कोणीच नाहीये आणि एककाच्या घरामध्ये 1, 2. आता किती झाले बघा? 602. 602. आता फुलांच्या घरामध्ये मी संख्या लिहिते. 602. 602. आता मी 602 लिहिलेलं इथं. आता हजारी घेऊ. शतक, हजार. 2 एकक आहे. अरे मध्ये कोण नाही? शतक, दशक. दशक नाही. दशक नाही बघा इथं. दशक नाही. बघा बघा बघा. आवडी बा. दशकच नाही. आता इथं तर दशक नाही. मग आता इथं कोण लिहिणार आपण? दशक कुणाला लिहिणार? 0 लिहायचं. नाहीतर आपलं गणित चुकतं ना. 602 लिहित असताना जर 0 विसरलं तर 62 होतात. म्हणून हजेरी घेत असते मी. आता बघा. शतक, हजार. दशक, हजार. आणि एकक, हजार. 602. 602 म्हटलं की आपल्या डोक्यात टिप पेटायला पाहिजे. शतक आहे, एकक आहे, दशक नाही. दशक नाही म्हणजे इथं 0 द्यायचं आपल्याला. शतक, एकक. शतक आणि एकक लिहिलं, दशक नाहीये म्हणून मी इथं पटकन 0 लिहिलं. 602. पुढची संख्या आहे आपली बघा. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800. आणि नंतर बघा दशक. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आणि शून्याच्या घरामध्ये एककाच्या घरामध्ये 0. अशी आपली अबॅकसवर संख्या तयार झाली. आता तयार लिहूयात आपण. इकडून मोजत गेलं. एकक, दशक, शतक. शतकला वाचलं आपण 800. 800. दशकला वाचलं 90. दशक आणि एकत्र सोबत वाचायचे आपल्याला. 90. 890. 890. आता फुलाच्या घरामध्ये मी 890 लिहिते. 890. 890. शतक, हजार. दशक, हजार. एकक, हजार. आता पुढची संख्या आहे बघा आपली. पुढची संख्या आहे बघा. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. आता मी इकडं वाचत जाणार. शतक म्हणजे 500. 500. ह्या दोघांना एकत्र वाचायचे. 501. दशकाच्या जागी कुणी नाही म्हणून डायरेक्ट मी एकक लिहिला. 501. 501. आता इथं बघा. 100, 200, 300, 400, 500. दशकाच्या घरामध्ये कुणीच नाही आणि एककाच्या घरामध्ये 1 आहे. 501. किती झाले हे? 501. आता फुलाच्या घरात मी 501 लिहिणार आहे. 501. हजारी घेऊ. 501. शतक, हजार. दशक, गैरहजर. एकक, हजार. एकक आहे मला माहिती. आता गैरहजर कोण आहे? 0. दशक नाहीये लिहिलेला. दशक नाही म्हणजे ही संख्या चुकली. कॅन्सल. 5 आणि 1च लिहिलंय मी डायरेक्ट म्हणून कॅन्सल. तसं नाही करायचं. शतक म्हणजे 5. दशक म्हणजे
सॉरी, दशक इथं आहे का? नाही, दशकाच्या जागी कुणी 501. पटकन डोक्याला सांगायचं की 501. अरे बाबा कुणीतरी नाहीये, 3 जण पाहिजेत ना. शतक, दशक, एकक. 501 कुणीतरी नाहीये. लगेच ब्लॉक आठवायचं की कोण नाहीये, दशक नाहीये. मग दशकाच्या जागेवर आपण 0 लिहिणार आहेत. 501. कसं लिहिलं मी? 501. पुढची संख्या आहे आपली एकक, दशक, शतक. 900. 900. 2 दशक 5, 25. 25. ह्या दोघांना एकत्र वाचायचं म्हणून आपण दशक, एकक एका बोटावर घेतले. ह्या दोघांना एकत्र वाचायचं असतं. दशक आणि एककाला सोबत वाचायचं. 925. आता इथं बघा 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. हे 10, 20. 1, 2, 3, 4, 5. 900. 2 दशक 5, 25. 925. आता फुलाच्या घरात लिहिते मी 925. 2 दशक 5, 25. 925. शतक, हजार. दशक, हजार. एकक, हजार. 925. ही संख्या माझी बरोबर आलेली आहे. पुढची संख्या आहे एकक, दशक, शतक. 648. 648. 48ला सोबत वाचायचं कारण की ते एका बोटावर आहे. दशक आणि एककला सोबत वाचायचं आणि शतकाला एकटंच वाचायचं. शतक हा एकटा आहे म्हणून हा एकटा वाचायचा. 648. 648. 648. आता रॉडवर बघू आपण. 100, 200, 300, 400, 500, 600. हे झाले 600. 10, 20, 30, 40. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48. हे झाले 48. 648. किती झाले हे? 648. आता फुलाच्या घरात लिहू 648 आपण. 648. 648. हा. शतक, हजार. दशक, हजार. एकक, हजार. आता पुढची संख्या आहे बघा एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. 506. 506. 506. आता इथे बघा 100, 200, 300, 400, 500. दशकाच्या घरामध्ये कुणी नाही आणि एककाच्या घरामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6. 506. किती झाले हे? 506. फुलांच्या घरामध्ये लिहू 506. 506. चला आता हजारे घेऊ. शतक, हजार. दशक, गैरहजार. उडी बाबा, दशक नाही की आणि डायरेक्ट एककच आहे. दशक कुठं गेला? 506. 506 म्हणजे शतक आहे, एकक आहे आणि दशकच नाही. मग दशक नाही म्हणून इथं लिहिणार आपण 0. शतक, दशक, एकक. शतक, दशक, एकक. पुढची संख्या आहे बघा आता 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800. 800. 10, 20, 21, 22, 23. 823. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. 800. 800. 23. 823. आता इथे मी 823 लिहिते. 823. हा. शतक, हजार. दशक, हजार. एकक, हजार. तर मुलांना आता मी पान पलटणार आहे. आपल्याला आता हे गणित करायचे. ठीक आहे. तर मुलांना तुम्हाला हे सुद्धा लिहायचं
आहे, माझ्यासोबतच लिहायचं. आणि हे लिहित लिहित इकडं पण लक्ष द्यायचं, इकडं लक्ष देत देत इकडं लिहायचं. ठीक आहे. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. शतक म्हणजे हे 500. 500. 2 दशक 7, 27. ह्या दोघांना एकत्र वाचायचे. 27. 527. म्हणून दशक एकक आपण एका बोटावर घेतलेलं आहे. दशक एकक एका बोटावर का घेतलं? कारण की ह्या दोघांना सोबत वाचायचं असतं. 500ला मात्र एकटं वाचायचं. शतकाची संख्या एकटीच वाचायची. 527. तर इथं पहा 500, 100, 200, 300, 400, 500. 10, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. 527. ॲबॅकस रॉडवर मी 527 हे तयार केलेले आहेत. आता फुलांच्या घरामध्ये मी 527 लिहिते. 527. 527. शतक 1000, दशक 1000, एकक 1000. पुढची संख्या आहे बघा आपली. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. 900. 900. 9 दशक 6, 96. 96. 9 दशक 6, 96. 996. आता 996 अबॅकसवर बघूत आपण. 10, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. 910, 920, 930, 940, 950, 960, 970, 980, 990, 991, 992, 993, 994, 995, 996. 996 अशा ह्या संख्या तयार झालेल्या आहेत. आता फुलांच्या घरामध्ये मी लिहिते. 996. 996. 996 आपलं बरोबर आले का बघू का मी? 900 शतक. 90, 9 दशक. 6 एकक. 996. चला पुढची संख्या आहे बघा आपली. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. आता शतक किती आहेत? 700. 700. आणि हे किती आहे? 1. 701. 100, 200, 300, 400, 500, 600 आणि हे 700 हा 1. 701. फुलांच्या घरात लिहिते. 701. आता इथे बघा शतक 1000, दशक 1000 आणि एकक 1000. आता इथे मी आठवणीनं काय केलेलं आहे बघा, दशकाच्या जागी 0 घेतलेलं आहे, कारण की 701 दशकाचा उच्चारच नाही. मग 1च्या आधी काय असतं? दशक असतं, बरोबर आहे का? 1 एकक आहे, मग एककाच्या आधी कोण असतं? दशक. हे जरा लक्षात ठेवून करावं लागतं बाळांनो, नाहीतर तुम्ही जर डायरेक्ट 701 लिहिलात तर 71 होईल. हा 0 मध्ये घ्यावाच लागतो. एखादा जर संख्या ॲब्सेंट असली की तिथं काही जर नसलं तर तिथं 0 हा 100% असतो, म्हणून 701 झालं. पुढची संख्या वाचू आपण. एकक, दशक, शतक. 600. 2 दशक 7, 27. 627. आता 100, 200, 300, 400, 500, 600. 610, 620, 621, 622, 623, 624, 625, 626, 27, 627. आता अबॅकस रॉडवर आपली 627 संख्या तयार झालेली आहे. आता फुलाच्या घरामध्ये मी लिहिते 627. शतक 1000, दशक 1000, एकक 1000, म्हणजे संख्या बरोबर आलेली आहे. आता पुढची संख्या बघा. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. शतक म्हणजे 800. 800. 2 दशक 6, 26.
826. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 810, 820, 821, 822, 823, 824, 825, 826 असा अबॅकस रॉडवर ही संख्या तयार झालेली आहे. शतकाच्या घरामध्ये 8, दशकाच्या घरामध्ये 2 आणि एककाच्या घरामध्ये 6. तर आता फुलाच्या घरात मी संख्या लिहिते. 826. 800, 2.6, 26. 826. हजेरी घेऊ. शतक 8 शतक, दशक 2 दशक, एकक 6 एकक. 826. पुढची संख्या आहे बघा. एकक, दशक, शतक. शतक म्हणजे हे 900. 900. एकक, दशक, शतक 900. आता 9 दशक 9, 99. 99. 999. आता इथं बघू अबॅकस रॉडवर 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. 910, 920, 930, 940, 950, 960, 970, 980, 900, 901, 902, 903, 904, 905, 906, 907, 908, 909. हे झाले 999. 999. आता अबॅकस किटवर लिहिते. आपल्या फुलाच्या घरात 999. 999. आता पुढची संख्या आहे बघा. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. शतक म्हणजे हे 100. 100 किती आहे हे? 100. इथे बघा 100. 100 ला काय म्हणतो आपण? 100. 100 ला काय म्हणतो रे आपण? 100. 100 ला काय म्हणतो आपण? 100 म्हणतो. आता इथं बघा अबॅकस रॉडवर शतकाच्या घरामध्ये एकच मणी आहे म्हणजे 100. शतकाच्या घरामध्ये एकच मणी आहे. दशकाच्या घरात कोणी नाही, शतकाच्या घरात एककाच्या घरात पण कोणी नाही. फक्त शतकाच्या घरामध्ये एक मणी आहे. 100. 100 म्हणजे 100. आता मी फुलांच्या घरात लिहिते 100. शतक 1000, दशक 1000, एकक 1000. तर पुढची संख्या आहे आपली एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. शतक 900. 900. 900. 900 आणि हे 9. 9 हे 909. 909. आता ह्याच्यावरती बघा 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. 901, 902, 903, 904, 905, 906, 907, 908, 909. किती झाले याच्यावरती? 909 झालेले आहेत. आता फुलांच्या घरामध्ये लिहू का मी 909? 909. किती आहेत हे? 909. 9 लिहित असताना माझ्या एकदम डोक्यात आलं की बाबा 9 एकक आहे. मग ह्याच्या मागे दशक नाहीये ना, मग चुकतं गणित आपलं. मग मी 9 लिहित असताना पटकन काय केलं? आधी दशक लिहिला. 900. दशकाच्या जागी 0 लिहिलं. 909. 909. इथं आठवणीनं मी दशक घातलेला आहे. हा 0 नाहीये, हा दशक आहे. आता एक शतक 1000, दशक 1000, एकक 1000. पुढचं बघा एकक, दशक, शतक. किती आहे हे? एकक, दशक, शतक. शतक, एकक, दशक, शतक 600. 600. एक दशक 6, 16. हे 2 अंक आपल्याला एकत्र वाचायचे आहेत म्हणून दशक एकक मी एका बोटावर घेतलेले. 616. आता इथं बघू अबॅकसवर 100, 200, 300, 400, 500, 600. 610, 611, 612, 613, 614, 615 आणि 616. किती झाले हे? 616. आता फुलाच्या घरामध्ये मी लिहिते 616. 616. शतक 1000, दशक 1000 आणि एकक 1000.
तिघं पण आहेत, म्हणजे संख्या आपली बरोबर आलेली आहे. पुढची संख्या वाचू आपण. एकक, दशक, शतक. 500, 9 दशक 1, 91. 591. 591. 591. आता इथे बघा 100, 200, 300, 400, 500. 510, 520, 530, 540, 550, 560, 570, 580, 590. आणि हे 91. 591. किती झाली ही संख्या? 591. आता फुलाच्या घरात 591 लिहिते मी. 591. 591. शतक 1000, दशक 1000, एकक 1000. म्हणजे संख्या माझी बरोबर आलेली आहे. पुढची संख्या आहे बघा. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. 500. 500. 4 दशक 2, 42. 42. 5000. 542. 1000 नाही. आता इथं बघू. 100, 200, 300, 400, 500. 510, 520, 530, 540, 541 आणि 542. अबॅकस रॉडवर ही संख्या तयार झालेली आहे. 542. आता फुलाच्या घरामध्ये मी 542 लिहिते. 542. 542. झाली का आपली संख्या तयार? अशा प्रकारे मुलांना मी तुम्हाला संख्या लेखन अंकात, अक्षरात अबॅकस रॉडवर शिकवलेला आहे. संख्या अंकातली पण लिहिली आपण आणि अक्षरात पण लिहिली, दोन्ही केलेलं आहे. फक्त हे नीट लक्षात ठेवा मुलांनो. हे कधी कामाला येतं तुम्हाला? जेव्हा आपण मोठ्या 1000, 10,000, लाखाच्या संख्या मोजतो आपण, तेव्हा लिहित असताना काय होतं, एखादं अंक घटक आपल्याकडून विसरतो आणि तेव्हा मग हे बोट आपल्याला काय करतात, मदत करतात की बाबा तुझं काय विसरले सांगायला. ठीक आहे.